नमस्कार फॅमिली, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग ऍक्च्युअली हा मेकअप नाहीये, मी जस्ट आता एक व्हिडिओ बनवलेली आहे। अदरवाइज मी घरी लिपस्टिक यूज करत नाही। तर एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे, वेट कसं कमी करायचं आहे, कसं वापरायचं आहे, कसं कमी करायचं आहे विदाउट डाएट विदाउट जिम, त्यावरती मी खूप महत्त्वाची व्हिडिओ बनवलेली आहे। नक्की बघा आणि शेअर सुद्धा करा। तर आता पटकन चहा घेऊया आणि त्यानंतर आज मी जे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम स्वस्तात आणि स्वस्तात माझे व्हिडिओज असतात, सगळे स्वस्तात म्हणजे मी सगळं DIY शेअर करत असते तुमच्यासोबत। सगळं होममेड जे DIY असतात, फक्त ते स्किनसाठी असो, वेट कमी करण्यासाठी असो किंवा कुकिंग आयडियाज असो, सगळं काही खूप स्वस्त असतात माझे। किंवा सेल्फ केअर बाबतीत असो, तर आज मी सेल्फ केअर म्हणजेच आपली जे स्किन टोन आहे त्यावरती आपण काय करतो, तो स्क्रब आपल्याला वापरायचं असतं। स्क्रब वापरणं हा किती महत्त्वाचा आहे कदाचित हा तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेल। एकदम मी चहा पिऊन घेते, त्यानंतर व्हिडिओला कंटिन्यू करूया, कारण माझा चहा तयार आहे। अशी थंडी वाजत आहे तर गरम गरम चहा प्यायची मजाच काही वेगळी आहे, आणि तेही विथ इलायची फ्लेवर। चला मग चहा पिऊया। यामध्ये तुम्हाला दाखवते, हे आहेत गुलाबाचे पाकळ्या, जे की मी वाळू घातलेले आहेत। आपल्याला गुलाब घ्यायचे आहेत, गुलाबाचे जे पाकळे आहेत ते वाळू घालायचं आहे आपल्याला। आणि त्यासोबत आता या ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी वाळू घातलेला आहे आणि त्यानंतर त्याचा पावडर बनवलेला आहे। तुम्हाला दिसतं पावडर, हे पावडर बनवलेलं आहे। असंच वाळू घालायचं आहे आपल्याला एकदम, आणि त्यानंतर याला मिक्सरमधून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि त्याचा पावडर बनवायचा आहे। तर चला आता आपल्याला स्क्रब तयार करायचा आहे घरी। आता ह्यामध्ये मी काय काय टाकणार आहे बघा। थोडंसं पावडर आपल्याला घ्यायचं आहे वाटीमध्ये, जे आपण पावडर बनवलेलं आहे। स्क्रबिंग खूप छान करतं आणि थंडीमध्ये खूप छान तुमचं स्किन जे आहे ते ग्लो करणार आहे। यानं खूप कमी प्रमाणामध्ये लागणार आहे हे। आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत 3 हे जे इसेन्शियल ऑइल्स आहेत, मी मागवलेले होते तुम्हाला, मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता। त्यामध्ये एक लेव्हेंडर आहे, लेव्हेंडर, आणि त्यानंतर रोज म्हणजे गुलाबाचंच आहे ते, आणि यानंतर सॅन्डलवूड आहे, म्हणजे चंदनचं जे असतं ते पण काय असतं खूप स्किनसाठी चांगलं असतं, ते मिक्स करणार आहे यामध्ये। एक 2-2 थेंब आपल्याला टाकायचं आहे। किंवा तुम्ही जर काही नसेल, हे ऑइल्स नसतील तुमच्याकडे, तर बेस्ट ऑप्शन तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही गुलाबाचं जे पाणी आहे, गुलाबाचं पाणी मिक्स करायचं आहे यामध्ये, आणि थोडंसं तुम्हाला नारियल तेल म्हणजे खोबरेल तेल जे आहे, म्हणजे तुमचे जे मॉइश्चरायझर आहे, मॉइश्चर तुमच्या स्किनचं तो मेंटेन असणार आहे। फक्त 2-2 थेंब मी टाकलेलं आहे याचे। आणि त्यासोबत आता मी थोडंसं, माझ्याकडे रोज वॉटर नाही आहे, संपलेलं आहे आता सध्याला। एकतर तुम्ही ही साय टाकू शकता अशा प्रकारची, थोडीशी साय मी टाकून घेणार आहे, थोडीशी एकदम, कारण मी ऑलरेडी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, इसेन्शियल ऑइल्स, मग ते जास्त नको मॉइश्चर व्हायला मग, आहे ना। त्यासाठी मग मी फक्त थोडंसं दूध, म्हणजे विदाऊट क्रीम दूध, आता हे साय झालेली आहे म्हणजे फक्त दूध घेणार आहे। किंवा तुमच्याकडे जर रोज वॉटर असेल, गुलाबाचं पाणी, तर त्यामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता। आणि त्यानंतर आता आपल्याला अप्लाय करायचं आहे। आता कसं अप्लाय करायचं आहे हे बघू आपण। खूप छान असं हे झालेलं आहे आणि एवढं इफेक्टिव्ह आहे हा, तुम्हाला मी लिटरली सांगते। तसं तुम्हाला भरोसा पटणार नाही माझ्यावरती, तरी पण तुम्ही एकदा ट्राय करा, मग तुम्हाला आपोआप कळणार आहे। कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः नाही ट्राय करणार आहे तुमच्या स्किनवरती, तुम्हाला त्याचे रिझल्ट्स नाही मिळणार, तुम्हाला कळणार नाही, मी सांगितलं कितीही। तर आता याला आपल्या स्किनवरती आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे। खूप छान असं इसेन्शियल ऑइल्स टाकलेले म्हणून खूप छान सुगंध असं सुटलेला आहे आता, एकदम इझी आहे। आणि यानंतर आता आपल्याला हा खूप छान पुरून जाईल तुम्हाला। आता याला आपल्याला स्क्रब करायचं आहे। तर सर्वात आधी आपण तोंड स्वच्छ धुवून घेऊ। चला, आपण आता स्वच्छ चेहरा धुवून घेतलेला आहे, फेसवॉश, साबण जे तुम्ही वापरत आहे त्याच्याने, आणि मस्तपैकी आपण जे पावडर बनवलेलं आहे, आय मीन जे पॅक बनवलेलं आहे ते अप्लाय करायचं आहे। आता मी तसं व्हिडिओमध्ये बोलत ना तुमच्यासोबत गप्पे मारत 15-20 मिनिटाचा व्हिडिओ झाला होता फक्त स्क्रबिंगचा। मी म्हणले बापरे, त्यामुळे मग मी म्यूट केलेले आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये मी बड करताना दिसत आहे, म्हणजे काही ना काही तुमच्यासोबत मी माहिती महत्त्वाची शेअर करत आहे। पण तो 15-20 मिनिटाचा व्हिडिओ फक्त स्क्रब करायचा आहे, म्हटलं की खूप मोठा होऊन जाणार आणि तुम्ही काही बघणार नाही तेवढं, असंही बघताय पण कुठं सबस्क्राईब करत नाही। तुम्हाला काय माहिती आवडलं का नाही आवडत, काही कमेंटही करत नाही आहे, तर मला तर काही कळत नाही। ठीक आहे, तरी पण मला माझं काम आहे तर ते करावंच लागणार आहे। पण आवडलं असेल तर प्लीज कमेंट करा। काय विचारायचं असेल, काही कमीपणा असेल तर तेही तुम्ही सांगा की असं करायचं आहे तसं करायचं, किंवा कशावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तेही तुम्ही सांगू शकता। मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येणार। तर आता स्क्रब जसं आपण ह्याच्यामध्ये मी फेशियल जे करतात ना, आपण फेशियलचे स्टेप्स जे असतात ना ते वापरले आहे, तेच तुम्हाला करायचं आहे। तुम्ही स्क्रब कोणताही करो,
तुम्ही मसाज करो, तुम्ही स्क्रब करो, तुम्ही जे फेशियल करताना स्टेप्स जे वापरले जातात, आता तुम्हाला जर कदाचित असं वाटलं की कन्फ्यूज झालं की कसं करायचं आहे, तर तुम्ही कधी ना कधी तुमच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी फेशियल केला असाल. मग ते स्टेप आपण लक्षात ठेवायचं की ते मसाज करताना ते कसं मसाज करतायत आणि त्या बेसिसवरती आपण घरी ट्राय करायचं. खूप सोपं आहे. फेशियल तुम्ही मसाज करो, तुम्ही फक्त खोबरेल तेलचाही जर मसाज करत असाल आणि तेही फेशियलचे स्टेप्स वापरून करत असाल, एकदम भारी ग्लो येतो. त्या स्टेप्समध्येच मेन असतात, कारण ॲक्युप्रेशर पॉईंट्स जे असतात ते दाबले जातात आणि आपल्या चेहऱ्यावरती एक ग्लो येऊन जातं. त्यामुळे स्टेप्स जे आहे ते व्यवस्थित फॉलो करायचं आहे. आता मसाज करताना किंवा कोणतेही क्रीम वगैरे वापरताना आपली ही एक मोठी चूक असते की आपण मानेचा जो भाग आहे तो अवॉइड करतो. डोळ्याखाली जे वर्तुळाकार आहे, म्हणजे जे डोळ्याच्या वरचा भाग आहे किंवा थोडा खालचा भाग आहे, तो आपण अवॉइड करतो. मग काय होतं की रिंकल्स म्हणजे तिकडची जी त्वचा आहे ना, मग चेहरा पूर्ण चांगला दिसतो. मग डोळ्याखालचा भाग आणि जे मानेचा भाग आहे तो कुठं ना कुठं आपलं एक एज आहे ना तो दिसून येतं. त्यामुळे कुठं ना कुठं आपल्याला ते अवॉइड नाही करायचं आहे. म्हणजे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे स्क्रब करून घ्यायचा आहे, मॉइश्चर करून घ्यायचं आहे. आणि जे नाक आहे आपलं, नाकाच्या कानाकोपऱ्यामध्ये ब्लॅकहेड्स झालेले असतात. आता खूप लोकांचे मी चेहऱ्यावरले ते बघितलेले असतात, ब्लॅक हेड्स असतात, कोणाकोणाचे व्हाईट हेड्स असतात, पण ते तसेच दिसून येतात. मग कुठं ना कुठं तो खूप खराब दिसून येतं. खूप जणांचे मी पाहिलेले. मग आपल्याला असं कानाकोपऱ्यामध्ये खूप छानपैकी असं स्वच्छता, आपण घर कसं दिवाळीला दसऱ्याला साफ करत असतो, कानाकोपरा स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे हे पण आहे आपलं खूप छान असं. जे आपलं मेंदूचा भाग आहे किंवा जे आपलं कपाळा आहे त्याच्यावरती खूप छान आपल्याला हे करायचं आहे. नाक आहे, नाकावरती ब्लॅकेट्स वगैरे येतात कुठं ना कुठं, त्यामुळे तिकडं खूप छान आता स्क्रब करायचं आहे. आपला जे डोळा आहे तिकडे, कान आहे, कानालाही आपल्याला सोडायचं नाही आहे, कानेचा भाग आहे तो. आणि खूप छानपैकी असं एकदम सर्क्युलर मोशनमध्ये आणि अपवर्ड मोशनमध्ये जेव्हा आपण, आता हे डोळ्याखालचा भाग बघा मी किती छानपैकी कवर केलेला आहे, म्हणजे तो सुद्धा स्क्रब केलेला आहे खूप छानपैकी. आणि हां, हे सगळे जे आपण वापरलेले आहे ना ते एकदम नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे, त्याच्यामुळे काहीच काळजी करायची नाही. हां, जेव्हा तुम्ही केमिकल वापरता ना त्यावेळेला मग डोळ्याखाली जे लावतो आपण त्याला थोडंसं अवॉइड करायचं असतं. म्हणजे जास्त डोळ्यामध्ये जाईपर्यंत असं नाही का करू. मग त्यावेळेला आपल्याला रिस्पॉन्सिबल आपल्यासाठीच स्वतः राहावं लागणार आहे, कारण की केमिकल्स आहे. मग ते डोळ्यात गेलं, मग काही इन्फेक्शन झालं, मग त्याला रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही, म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणताही मी तुम्हाला केमिकल्स सांगणार नाही. मी प्रत्येक वेळा DIY स्वतःच वापरते. मी, तुम्हीही बघत असतात. आणि मी दुसऱ्यांना पण DIY तेच सजेस्ट करते की तुम्ही नॅचरल जेवढं नॅचरल वस्तूंचा वापर करणार आहे तेवढं, एकतर नॅचरली तुम्ही जे उपयोग करणार आहे तो थोडासा उशीर येतो रिझल्ट्स, पण खूप छान रिझल्ट्स येतो त्याचा, आणि तेही विदाऊट साईड इफेक्ट, आणि आपल्याकडे पैसाही नाही. आता कोणाला जर सांगितलं ना की हे करायचं ते करायचं, तर आपण काय, आपल्याकडे एक्सक्यूज भरपूर असतात, आपल्याकडे कारणे भरपूर असतात. नाही बाबा, फिल्म स्टार लोक हे लावतात ते लावतात, असं करतात तसं करतात. अरे त्यासाठी पैसे असायची गरज नाही आहे. जे तुमच्याकडे हळदी, बेसन आहे ना, किंवा साय आहे ना तुपाची, दुधाची, त्या लावूनसुद्धा तुम्हाला जर मेंटेन, तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपण चांगलं दिसावं, आपण चांगलं राहावं, तर चांगलं राहण्यासाठी कशाची गरज नाही आहे. बघा किती छान असं ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावरती, आणि फक्त काहीच नाही लावलेलं आहे मी. जे गुलाबजल ऑलरेडी किती छान असतं स्किनमध्ये ते तुम्हालाही माहिती आहे, आणि त्याच गुलाबाचं जे तुम्ही देवाला वाहा आणि त्याचनंतर ते तुम्ही कचऱ्यामध्ये फेकून देण्यापेक्षा हे तुम्ही पावडर करून तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्या. किती अमेझिंग असा ग्लो आलेला आहे. समर्थ माझ्यासोबत टाईमपास करतोय, तर खूप छान रिझल्ट आहे, नक्की ट्राय करा. छान रिझल्ट आहे, फर्स्ट यूजमध्येच तुम्हाला रिझल्ट दिसून येणार आहे, नक्की ट्राय करा. आणि अप्लाय केलेलं आहे मी, खूप छान असं ग्लो आलेलं आहे मला खूप छान असं वाटत आहे. तर गुलाबाचे फूल जे तुम्ही पूजेमध्ये वापरता किंवा घेऊन या, 1-2 तुम्ही ट्राय करा, मग बघा तुम्हाला कसं वाटतंय. काही नाही, खूप छान आहे, काही साईड इफेक्ट नाही आहे, काही ह्या गोष्टी काय आहे नॅचरल आहे. आणि जे रोज आहे, गुलाब तर असतोच आपल्या स्किनसाठी, खूप छान असतं, एक पिंकिश ग्लो येत असतं तुमच्या चेहऱ्यावरती. मी आता लावलेला आहे, तुला पण लावते आता. आमचं श्री पण ग्लो करणार आहे. मग त्याच्यानंतर बघा मी काहीच नाही अप्लाय केलं, जस्ट आता तोंड धुतलं, काहीच नाही लावलेलं आहे एकदम, आणि खूप छान असं वाटत आहे मला लिटरली. खूप स्किन किती साफ वाटत आहे, ग्लो आलेला आहे. तुम्ही याला लिप्सवरती सुद्धा लावू शकता. फक्त यामध्ये ह्याच्या आधी मी ट्राय केलेलं आहे, आणि त्यानंतर मला रिझल्ट खूप छान वाटला, म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करू. असंच मी डायरेक्ट शेअर करत नाही, पण यामध्ये तुम्ही बेसन पीठ,
आणि किंवा चंदनचं पावडर किंवा मुलतानी माती तुम्ही टाकू शकता आणि जेणेकरून की तो छान एक पेस्ट होणार आहे, आपल्या चेहऱ्यावरती मास्क तयार होणार आहे. पण मला काही मास्क वगैरे लावायचं नव्हतं म्हणून मी फक्त स्क्रब केलेला आहे. तुम्ही जर मास्क टाईपमध्ये लावलं तर तो तुमचा फेस मास्क पण होणार आहे आणि तो एक 10 मिनिटानंतर वाळल्यावरती त्याला आपल्याला स्क्रब करून असं रब करायचं आहे. त्याने करून स्किनची तुमची स्क्रबिंग सुद्धा होणार आहे, म्हणजे 2 in 1 होऊन जाईल त्या गोष्टी. पण मला मास्क लावायचं नव्हतं ॲक्च्युली म्हणून मी फक्त स्क्रब केलेलं आहे. त्यामुळे मी त्या जे पावडर वगैरे आहे त्यामध्ये नाही टाकलेलं आहे. तर या पद्धतीनं करा, खूप छान असं ग्लो आलेला आहे चेहऱ्यावरती. तुम्ही ट्राय करा एकदा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हां, जे इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट पाहिजे अचानक आणि त्यासाठी तुम्ही कितीतरी महागड्या कॉस्मेटिक वापरत असता आणि त्यानंतर काही काळानंतर मग त्या गोष्टी आपल्याला सूट पण करत नाही आणि त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. मग पैशाचाही लॉस असतो, स्किनचाही लॉस असतो त्यामध्ये. त्यामुळे अशा गोष्टी टाळा वापरणे. फक्त आठवड्यातून एकदाही तुम्ही असं काहीतरी घरगुती उपाय जर ट्राय केलं ना, तुम्हाला लाईफ टाईम कशाचीच प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमची स्किनसुद्धा टवटवीत असणार आहे. आणि मी तर नेहमीच या गोष्टी यूज करत असते. आणि दुसरं कोणताही लावतात काहीतरी लावतात, तुम्हाला असं वाटलं की काहीतरी आपल्याला टोनर म्हणून वापरायचं आहे तर तुम्ही रोज वॉटर वापरा. पण शक्य झालं तेवढं कॉस्मेटिक्सपासून लांब राहा आणि जेवढं तुम्ही नॅचरल गोष्टी यूज करणार आहे तेवढे तुम्हाला रिझल्ट त्याचे नक्की भेटणार आहे. आता मी खूप दिवसापासून नॅचरल गोष्टी वापरत असते म्हणून लिटरली मी स्वतः असं तारीफ नाही आहे. खूप जण म्हणतात की तुमची स्किन खूप छान आहे, तुमची स्किन खूप छान आहे. आणि लिटरली मला पण असं वाटतं की माझी स्किन आणि माझी केस मला ॲक्च्युली खूप आवडत असतात आणि ते खूप छान आहेत असं वाटतंय ॲज कम्पेअर टू माय एज. मला नक्की सांगा की माझं एज तुम्हाला काय वाटतं की किती आहे, कमेंटमध्ये सांगा. बघूया कोण एज माझं गेस करू शकतं एक्झॅक्ट माझी एज काय आहे. तर चला व्हिडिओ इकडे संपूया. आपण इकडे व्हिडिओ क्लोज करणार आहे कारण श्री आलेला आहे. मम्मीचा एज आहे 37 इसलिए मम्मी बुड्ढी एक्स्ट्रा नाही बोलले का. श्री आता आलेला आहे, त्याची तयारी करू. म्हणजे घरातले काम आहे, खाणं, स्नॅक्स हे ते वगैरे. चला मग व्हिडिओ इकडे संपूया आपण. आणि याआधी जे वेट वजन कमी करण्यासाठी मी जे व्हिडिओ सांगितलेला आहे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामध्ये पूर्ण माहिती खूप छान प्रमाणे पूर्ण व्हिडिओ बघा. एकाच वेळेला तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे तो, पण जे एक व्हॅल्यू एक माहिती तुम्हाला खूप छान मी पूर्ण डीपमध्ये शेअर केलेला आहे. पण जी माहिती तुमच्या माइंडमध्ये स्टोअर राहील ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहे. फक्त एकदा टाईम इन्व्हेस्ट करायचं आहे तुम्हाला. तर नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब